हाय, हॅलो, जय भीम मंडळी. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज मी सकाळी दुकानामध्ये आली आहे, कारण यांची कालपासून तब्येत बरी नाही आहे. तर काल डॉक्टरकडे गेलेले हे, पण डॉक्टरांनी सांगितलं यांना की ब्लड टेस्ट करून घ्या. तर उपाशीपोटी एकदा ब्लड टेस्ट करायला जायचं होतं त्यांना, तर सकाळी ते गेलेले. आता आलेत, पण घरी गेले तर मी दुकानामध्ये बसलेले आहे. त्यांना परत दुपारचं जेवण वगैरे करून जायचं आहे. काहीतरी खाऊन 2 वेळा ब्लड टेस्ट करायचं आहे आजच्या दिवसामध्ये, आणि मग संध्याकाळच्या वेळेस रिपोर्ट येणार आहे. तर ते गेलेले आणि मी बसलेली दुकानामध्ये. म्हटलं चला तुमच्याशी ही गोष्ट शेअर करूया. कसं अचानक घरामध्ये कोणाची तब्येत बिघडली की आपला मूड ऑफ होतं, तसंच काहीतरी होतं, आणि ही जिम्मेदारी दुकानाची माझ्या खांद्यावर पडलेली. तुम्हाला तर माहितीच असेल की आपण नवीनच दुकान ओपन केलेलं आहे, आणि आम्ही एकविराला गेलेलो. त्यानंतर आमचं हे अचानक असं ठरलं की आम्ही बिझनेस सुरू केला, आणि आईच्या आशीर्वादाने हा धंदा सुरू केलेला आहे. आणि खरंच आईच्या आशीर्वादाने आम्हाला बरकतही आहे. आणि थोडंफार 19-20 होतं की तब्येत वगैरे खराब होतात किंवा काय, तर हे आता आलेले आहेत. तर हे बघा, ब्लड टेस्ट करून येऊन बसलेत, खूपच थकल्यासारखे दिसत आहेत. तर त्यांनी ब्लड टेस्ट केलं, तिथं त्यांच्या ह्या हातामधनं ब्लडच निघत नव्हतं, असं काहीतरी असं सांगत होते मला ते. 2 वेळा त्यांनी बघितलं पण ब्लडच आलं नाही. तर मग शेवटी त्यांनी काय केलं, त्याच हातामध्ये ज्या हातातनं सकाळी त्यांनी काढलेलं ना ब्लड, त्याच हातातनं दुसऱ्यांदा परत काढलं, असं ते दाखवतात मला. हे बघा, पहिलं इकडनं काढलेलं, आता इकडनं काढलं असं बोलतात ब्लड. आणि ते ब्लड वगैरे टेस्ट, आता याचा रिपोर्ट संध्याकाळी येणार आहे. हे बघा, 2-2 वेळा चेक केलेला, चिठ्ठ्या लावलेल्या त्यांनी. तर ते बोलले संध्याकाळी येईल टेस्ट. आता त्यांना म्हटलं आता तुम्ही दुकानामध्ये आराम करा, मी घरी जाऊन आमच्यासाठी जेवण बनवते. तर मग मी आता ते जेवण बनवायला आलेले आहे. तर मुलांना विचारलं काय बनवतं, मुलं म्हणतात पावभाजी बनव. तर पावभाजी बनवायला घेतली आहे. तसं तर मिक्स व्हेजिटेबल बॉईल करून घेतलेत कुकरमध्ये. आता हा मसाला काढला आहे, ही शिमला मिरची कट करून घेतली, आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टमाटर, अद्रक, लसूण आणि काय बोलतात जिरे असं सगळं वाटून घेणार आहे. आणि ते सगळं मग आपल्या कढईमध्ये फ्राय करणार आहे. तसं तर मी पावभाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे. तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ पाहिला असेल, किंवा नसेल पाहिला तर नक्की पहा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की सांगा, जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवायला मोटिवेट होईल. आणि ह्या एवढ्या धावपळीमध्ये सुद्धा मी व्हिडिओ बनवत आहे, कारण मला असं वाटतं की आपण काहीतरी केलंच पाहिजे. त्यासाठी मी हे करत आहे. हे बघा, भाज्या वगैरे मी बॉईल करून ठेवलेल्या असतात, ह्या मॅश करून घेणार आहे, आणि हा मसाला फ्राय करून घेते आहे. ह्या मसाला फ्रायमध्येच आता आपण शिमला मिरची टाकूया, आणि 2-4 मिनटं शिमला मिरची मुरू देऊया. आणि त्यानंतर मग मी जे आपण बॉईल करून घेतलेल्या भाज्या आहेत, मॅश करून घेतलेल्या, त्या ह्याच्यामध्ये टाकूया. आता पावभाजी मी हे करायला ठेवलेलीच आहे. तर म्हटलं चला आता थोडाफार ॲपल खाऊया. तर मुलं पण घरीच आहेत, तर ॲपल वगैरे कट केलं आणि मुलांनाही दिलं, मीही खाल्लं थोडं. म्हटलं आता खूपच दुपारची वेळ झालेली आणि भूक लागली, तर मी हे ॲपल वगैरे खाऊन घेतलं. आणि मुलांना बोलत होती की चला जरा अभ्यास करा. तर मुलं काय अभ्यासाच्या नावाखाली बोंबाबोंब. अभ्यास म्हटलं की त्यांना नकोच वाटतं. तर हे बघा, अभ्यास सांगितला तर हे असे कारणं देत बसतात, हे असे कारणं देतात. हा बघा, याचा अभ्यासाची पद्धत बघा, कसा उभा राहिला, जसं माझ्या डोक्यावर पाय ठेवला असं उभा राहिला आणि अभ्यास करतो आहे. आणि ही फक्त पुस्तक घेऊन बसली आहे, वाचायचा पत्ता नाही, लिहायचा पत्ता नाही. आणि मला बोलती कशाला व्हिडिओ काढते, हां हे व्हिडिओमध्ये नको टाकू, हां मम्मी हे व्हिडिओमध्ये नको टाकू, असं सगळं बोलते. तर ते सगळं झालं, आणि संध्याकाळच्या वेळेस परत मी दुकानामध्ये गेलेली मुलाला घेऊन. तर आमच्या शेजारी एक पार्लर आहे, तिथं हळदी कुंकू होतं, तर त्या हळदी कुंकूला जाते. आता हळदी कुंकूला गेली, तर हे बघा, त्यांनी हे दिलेलं हळदी कुंकवामध्ये हळदी कुंकू करून आली. त्यानंतर दुकानामध्ये बसली, हे आराम करत आहेत, दुकानामध्ये झोपलेले आहेत ते, मी ते नाही दाखवलं तुम्हाला. आणि हे बघा मी कशी दिसते आहे, एकदम अंबाबाईच वाटते आहे ना. तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. हे बघा माझा अवतार, मोठे हळदी कुंकू. आणि आज संध्याकाळी आमच्या इथे काहीतरी फंक्शन होतं, तर तिथं हे असं सगळं चाललेलं होतं. तर हे बघा कसं सगळं DJ वगैरे होतं, आणि एवढी पब्लिक होती. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा, आणि आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.